ही घटना आहे एका मुलीच्या आयुष्यातील. एक अशी मुलगी जी लहानपणापासून खूप लाडात वाढली. एकुलती एक असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला हवं ते दिलं आणि ह्या लाडामुळे ती बिघडलेली. पण मग तिच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. तर मग चला बघूयात अशी कोणती घटना तिच्या आयुष्यात घडली. विनायक घरी आला तेव्हा रात्रीचे 8:30 वाजून गेले होते. मी त्याची वाटच बघत होती. आज बराच उशीर केला यायला, मी विचारलं. हो, सध्या मंथ एंड आहे, त्यामुळे बरीच कामं सुरू आहेत. बरं, तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी जेवायला वाढते. तो फ्रेश होऊन येईपर्यंत मी जेवणाची तयारी केली. विनायक खुर्चीवर येऊन बसला. समोर 2च ताटं होती. तो पाहत आश्चर्याने म्हणाला, 2च ताटं? नैना जेवणार नाही आहे का? अहो, ती बाहेर गेली आहे. तिची ती साक्षी नावाची मैत्रीण बँगलोरवरून आली आहे आज. तिला भेटायला गेली आहे. दोघी बाहेरच पावभाजी वगैरे खाऊन येणार आहेत. साक्षी बेंगलोरला असते? जॉब लागला की लग्न झाल्यामुळे? विनायकने विचारलं. लग्न नाही, मागच्या 1.5 वर्षापासून ती जॉबला तिथंच आहे. पॅकेज किती आहे? सध्या 6 लाखाचं आहे. पुढच्या वर्षापासून 9 लाख होणार आहे म्हणे. विनायकने एक चुचकारा सोडला. एक एक करून नैनाच्या सगळ्या मैत्रिणी जॉबला लागल्या तर. मी मान डोलवली. आणि आपली बया बसली आहे 5 वर्षापासून घरीच. किती अपेक्षा होत्या मला तिच्याकडून. कम्प्युटर इंजिनियर झाल्यावर तिला चांगल्या कंपनीत नोकरी लागेल, चांगला पगार मिळेल, 4 चौघामध्ये अभिमानाने सांगता येईल की माझी मुलगी या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करते. एवढं पॅकेज आहे, पण नाही, एकही अपेक्षा पोरीने पूर्ण केली नाही. विनायक उद्वेगात होऊन म्हणाला. जाऊ द्या हो, तशीही आपल्याला काही तिच्या पैशाची गरज नाही आहे. पैशाचा इश्यूच नाही आहे. इतकं चांगलं मोठं शिक्षण घेऊनही तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग करत नाही, तर त्या शिक्षणाचा फायदाच काय? मग साधं BA BCom केलं असतं तरी चाललं असतं. कशाला त्या शिक्षणासाठी आपण इतका पैसा खर्च केला असता? विनायक चरफडून म्हणाला. जाऊ द्या, तुम्ही चरफडू नका, शांततेने जेवून घ्या. आपण त्याला काही बोलू नका. विनायक रागाने म्हणाला. जाऊ द्या हो, तशीही आपल्याला तिच्या पैशाची काही गरज नाही आहे. पैशाचा इश्यूच नाही. इतकं चांगलं शिक्षण घेऊन तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग करत नाही, तर त्या शिक्षणाचा फायदाच काय? साधं BA BCom केलं असतं तरी चाललं असतं. कशाला त्या शिक्षणासाठी आपण इतका पैसा खर्च केला? विनायक चरफडून म्हणाला. जाऊ द्या, तुम्ही चरफडू नका, शांततेने जेवून घ्या. आपण तिला काही बोलायला नको, उगीच तुमचा BP वाढून जाईल. वाईट वाटतं ग, लोक विचारतात तेव्हा. सांगायलाही लाज वाटते की माझी मुलगी घरीच बसली आहे, काहीही काम न करता. मी विनायकला म्हणाले. मी परवाच तिला नोकरीबद्दल बोलले तर ती माझ्यावरच खवळली. तुम्हाला मी जड झाले असेल तर करून टाका माझं लग्न, असं म्हणायला लागली. दुसरा उपायच काय ठेवलाय तिने आपल्यासमोर? खरंच यावर्षी करूनच टाकतो तिचं लग्न, विनायक रागाने म्हणाला. नाहीतर काय, घरात बसूनही काय करते ती? सांगल्याशिवाय कोणतेही काम करत नाही. सदोगतीत ती मोबाईल घेऊन बसलेली असते. काय करते कुणास ठाऊक. बरं, तिला म्हणावं की काही छंद तरी जोपास, पण तेही करायला तयार नाही होत. आपण काही बोललो तर रुसून बसते. 4 दिवस बोलत नाही. उद्यापासून तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करूया. आत्ताच ती 26 वर्षाची झाली आहे. जास्त उशीर केला तर नंतर लग्न जमणंही कठीण होईल. खरं तर आपण
अगोदरच तिचं लग्न उरकून टाकायला हवं होतं. तिला नोकरी लागायची वाट बघत बसलो. तीच तर म्हणत होती की नोकरी लागल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणून. आजकालची मुलं म्हणे नोकरी करणारी मुलगीच पसंत करतात, असं तिचं म्हणणं होतं. आत्ता तिचं काहीही ऐकायचं नाही. चांगलं स्थळ आलं की उरकून टाकायचं, विनायक ठामपणे म्हणाला. दुसऱ्या दिवशीपासून त्याने वेगवेगळ्या शहरातल्या वेगवेगळ्या संस्था मंडळात नयनाचं नाव नोंदवायला सुरुवात केली. आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना फोन केले. मुलीचं यंदा कर्तव्य आहे, तेव्हा तुमच्या माहितीत एखादं चांगलं स्थळ असेल तर नक्की सुचवा, अशी त्यांना विनंती केली. काही दिवसांनी एक चांगलं स्थळ चालून आलं. मुलगा हैदराबादला एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. 9 लाखाचं पॅकेज होतं. फोटोवरून तरी चांगलाच दिसत होता. विनायकने त्याची माहिती आणि फोटो नैना आणि माझ्या मोबाईलवर पाठवली, पण दोघींकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून 2 दिवसांनी त्यानेच मला विचारलं, मी ते स्थळ पाठवलं होतं, ते तुम्ही दोघींनी बघितलं नाही का? बघितलं ना, नैना नाही म्हणते. का? सगळं तर चांगलं आहे. तिचं नेहमीचंच कारण, नोकरी लागल्याशिवाय लग्न करायचं नाही म्हणे. बोलव तिला, विनायक संतापून म्हणाला. मी नयनाला 3-4 हाका मारल्या, पण तिने प्रतिसाद दिला नाही. शेवटी मी उठून तिच्या खोलीकडे गेली आणि तिला घेऊन आले. काय बाबा, काय करत होतीस? तुझ्या आईने इतक्या हाका मारल्या, ऐकू आल्या नाही? विनायकने रागाने विचारलं. काही नाही, गाणे ऐकत होती. इयरफोन होते कानात, म्हणून ऐकू आलं नाही. बरं, मी ते स्थळ पाठवलं होतं त्याला तू नाही म्हणतेस म्हणे. हो, मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की मला नोकरी लागल्याशिवाय मला लग्न करायचंच नाही आहे. मला एक सांग, तू इथे नोकरी करून काय उपयोग? मुलगा जर दुसऱ्या शहरात असेल तर तुला लग्न झाल्यानंतर इथली नोकरी सोडावीच लागणार ना? हो बरोबर, पण आजकालच्या मुलांना नोकरी करणारी मुलगीच हवी असते. नोकरी करणाऱ्या मुली स्मार्ट, हुशार आणि जगासोबत चालणाऱ्या असतात असं त्यांना वाटतं. अशा मुलींना जास्त पॅकेजेसची मुलं मिळतात. पण या मुलाला तर नोकरी करणारीच मुलगी हवी आहे, अशी काही अट नाही. मग त्याला पॅकेज कमी आहे. 9 लाखाचं पॅकेज कमी आहे? विनायकने आश्चर्याने विचारलं. तुला माहीत नसेल बेटा, मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा मला फक्त 1300 रुपये पगार होता. हातात फक्त 900-950 रुपये पडायचे. आमचं लग्न झालं तेव्हाही मला फक्त 3500च पगार होता. तुझी आई श्रीमंत घरातली होती, तरीसुद्धा तिच्या वडिलांनी फक्त माझी सरकारी नोकरी, आमचं घर आणि घरातली चांगली माणसं पाहून आमचं लग्न लावून दिलं. आणि नंतरही आम्हाला कधी पैशाची चणचण भासली नाही. आज 30 वर्षाच्या नोकरीनंतर माझं पॅकेज 16 लाखच आहे. त्या मानाने त्या मुलाचं पॅकेज एकदम छान आहे, पुढे वाढूही शकतं. तुमचा काळ वेगळा होता बाबा. आता महिन्याला 1 लाखही पुरत नाही. तुम्ही स्वतःवर कंट्रोल नाही ठेवला तर महिन्याला 5 लाखही पुरणार नाही. व्यवस्थित मॅनेज केलं तर 30-40 हजारातही महिना पार पडतो. तुझ्या दिलीप काकाचंच उदाहरण घे. फक्त 40,000 रुपये पगार आहे. त्यामध्ये व्यवस्थित घर चाललंय. मुलं महागड्या कॉलेजमध्ये शिकतात, खाऊन पिऊन सुखी आहेत. कधी पैसा पुरत नाही अशी तक्रार नसते. बरं, जाऊ दे. तुला जर नोकरी करायची होती तर तू आत्तापर्यंत काय केलंस? 5 वर्ष झाली तुला इंजिनियर हो. तुझ्या सगळ्या मैत्रिणींना नोकरी लागली आहे म्हणे. मग तुलाच का नोकरी लागत नाही? नैनाचा चेहरा पडला. हळू आवाजात ती म्हणाली, करते बाबा मी प्रयत्न, पण कुठे जागाच निघत नाही आहे.
पण 2दा मी केली ना नोकरी, अगदीच काही घरात बसून नव्हते. बरोबर, पण ती किती मेहनतीने केलीस? त्या सुप्रीम इंडस्ट्रीमध्ये 3 महिने आणि सायबर सोल्युशन्समध्ये 2 महिने. तीही व्यवस्थित नाही. महिन्याला 5-6 दांड्या असायच्याच तुझ्या, खरं ना? मग काय करणार? तिथे एकतर पगार कमी आणि हरॅसमेंट इतकं होतं की एक दिवस काढणं मला मुश्किल झालं होतं. बेटा, नोकरी म्हटलं की थोडीफार हरॅसमेंट असणारच. माझंच बघ, सरकारी नोकरी असूनही माझी ऑफिसमधून यायची वेळ नक्की नसते. 12-12, 13-13 तास ड्युटी होऊन जाते. कधीकधी रविवारची सुट्टीही. सुट्टीच्या दिवशीही ऑफिसला जावं लागतं. सततच्या मीटिंग, कॉन्फरन्स याने जीव वैतागून जातो. सगळ्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात असंच असतं, कारण सगळ्यावरच प्रेशर असतं. मलाही बऱ्याच वेळा वाटतं की सोडून द्यावी नोकरी, मस्त आराम करावा, पण मी तसं करू शकत नाही. विनायक तिला समजवत म्हणाला, तुमची गोष्ट वेगळी आहे बाबा. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. तुम्हाला नोकरी सोडून कसं चालेल? आणि माझं चालू आहे नोकरी बघणं. नोकरी लागली की बघा, मला मोठमोठ्या पॅकेजेसच्या मुलाची स्थळं चालून येतील. फक्त पॅकेजच महत्त्वाचं असतं का बेटा? मुलाचं घराणं, त्यात ती माणसं, मुलावरचे संस्कार हे तुला महत्त्वाचे वाटत नाही का? आणि फार श्रीमंत घर कधीच नको. तिथे बऱ्याचदा बायकांना बरोबरीने वागवलं जात नाही. त्यांच्या कर्तृत्वाला शून्य किंमत असते आणि त्यांच्या मतालाही किंमत दिली जात नाही. असेलही तसं, पण आजकालच्या मुलींना हँडसम आणि श्रीमंत मुलगाच नवरा म्हणून हवा असतो. चुकीचं आहे ते. बरं जाऊ दे, मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे. महिनाभर आम्ही थांबतो. तोपर्यंत तुझ्या नोकरीचं जमलं तर ठीक, नाहीतर चांगलं स्थळ आलं तर तुला लग्न करावंच लागेल. विनायक ठामपणे म्हणाला. बाबा, 1 महिन्यात मला कशी नोकरी लागेल? 1 वर्ष तरी थांबा, नैना काकुळतीने म्हणाली. नाही, तुझ्या नोकरीची वाट बघता बघता 5 वर्ष निघून गेली. जास्त उशीर केला तर तू थोराट दिसायला लागशील आणि मग थोराट दिसणाऱ्या मुलाशीच तुला लग्न करावं लागेल. मला कुणी समजूनच घेत नाही. नैना संतापून रडायला लागली. ती आई तशीच आणि तुम्हीही तसेच. सारखे मागे लागतात. मला सारखं काही करूच देत नाही. रागारागाने ती उठली आणि तरातरा तिच्या रूमकडे निघून गेली. अशीच करते ही आजकाल. थोडंसं काही बोललं की लगेच रडायला लागते. तिच्याशी कसं वागावं तेच कळेनासं झालंय. मी हताश होऊन म्हणाले. साहजिक आहे माधवी. सध्या तिला डिप्रेशन आलंय. तिच्या बहुतेक मैत्रिणी नोकरीला लागल्यात. ज्यांना नोकरी लागल्या नाही त्यांची लग्न होऊन गेलीत. ही एकटीच अशी घरात रिकामी बसली आहे. मनातील भावना मोकळ्या करता येतील असं कोणीच तिच्याजवळ सध्या उरलेलं नाही. साहजिकच तिला डिप्रेशन येणार. मी म्हणाले, एकट्या मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो. ती लवकर डिप्रेशनमध्ये जातात. याकरता कमीत कमी 2 मुलं तरी हवीत. ती एकमेकांना भावना तरी शेअर करू शकतात. हो, नाही झालं आपल्याला दुसरं मूल, काय करणार? पण ही गोष्ट खरी आहे की तिच्या डिप्रेशनला ती स्वतः जबाबदार आहे, विनायक म्हणाला. हो, तेही खरंच, पण ते ती ॲक्सेप्ट करत नाही आहे. याच्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे तिचं लवकरात लवकर लग्न लावून देणं. ठीक आहे, सुरुवात केलीच आहे आपण स्थळं बघायला, मी म्हणाले. 2 दिवसांनी रोजचा पेपर वाचताना LICच्या वॅकन्सीची जाहिरात विनायकच्या पाहण्यात आली. त्याने नैनाला हाक मारून बोलवलं. तू आजचा पेपर वाचलास का? त्याने विचारलं. नाही, मी पेपर वाचत नाही. का? पेपर वाचत नाही का बरं? कमीत कमी नोकरीच्या जाहिराती तरी वाचत जा. अहो बाबा, इतके जॉब पोर्टल आहेत,
त्याच्यावर हजारोंनी जाहिराती येतात. त्यासाठी पेपर वाचायची काय गरज आहे? मग LICची जाहिरात वाचलीच असशील तू. वाचली असेल, शक्यता आहे. पण त्यांनी कम्प्युटर इंजिनियर कुठे मागते? जाहिरात बघत ती म्हणाली. पण त्यांना कोणतेही ग्रॅज्युएट चालणार असं लिहिलेलं आहे. बाबा, मी कारकून बनून काय करू? मागेही तुम्ही कुठल्या तरी बँकेची जाहिरात दाखवली होती. मला अशा जॉबमध्ये इंटरेस्ट नाही. मला माझ्याच फील्डमध्ये जॉब हवा आहे, ती वैतागून म्हणाली. बेटा, नोकरी करायची म्हटलं तर कुठलीही चालू शकते. फील्ड वेगळं असलं तरी मग आपण करू शकतो. आणि सरकारी नोकरी केव्हाही चांगली, पगारही चांगला असतो, जॉब सिक्युरिटी असते. आणि लग्न झाल्यावरही तू तिथे बदली करून जाऊ शकतेस. हो, पण माझ्या जॉब सॅटिस्फॅक्शनचं काय? ते मला या सरकारी नोकरीत कधीच मिळणार नाही. राहू द्या. मी पुण्यातल्या एका कंपनीत अप्लाय केलं आहे. पुढच्या आठवड्यात इंटरव्ह्यू आहे. विनायकला चूप बसण्याखेरीज दुसरा उपायच उरला नव्हता. तो माघार घेत म्हणाला, ठीक आहे, मात्र यावेळी तरी तुझं सिलेक्शन व्हायला पाहिजे. मी प्रयत्न तर करते आहे, ती म्हणाली आणि रूममध्ये निघून गेली. ती गेल्यावर मी विनायकला म्हणाले, तुम्ही नोकरीसाठी तिच्या इतके मागे लागताय, पण नोकरीला लागल्यावर ती कशी वागते हे माहीत आहे ना. घरातल्या एकाही कामाला ती हात लावत नाही. वरून सतत तिच्या तैनातीत मला राहावं लागतं. असा रुबाब दाखवते की जणू काही कमावणारी ती एकटीच आहे. आपण तिच्या कमाईवरच अवलंबून आहोत. माहीत आहे मला, पण अशी रिकामी बसलेली मला सहन होत नाही. पण तू काळजी करू नकोस. तिला नोकरी लागणं कठीणच, कारण इंटरव्ह्यूला जाताना ती कधीच तयारी करून जात नाही, विनायक म्हणाला. दुसऱ्या आठवड्यात नैना पुण्याला जाऊन आली. इंटरव्ह्यू देऊन आली तेव्हा तिचा चेहरा पडला होता. संध्याकाळी विनायकने तिला घरी आल्यावर विचारलं, काय झालं? कसा झाला इंटरव्ह्यू? चांगलं झालं, पण माझं काही सिलेक्शन झालं नाही. का? आजकाल सगळीकडेच वशिला लागतो बाबा. आपण तिथेच तर कमी पडतोय. साक्षी जॉबला लागली ती तिच्या मामाच्या ओळखीमुळे. समीर TCSमध्ये त्यांच्या बाबाच्या ओळखीमध्येच लागला. नेहा पण तिच्या बाबांच्या वशिल्यामुळेच IBMमध्ये लागले. याचा अर्थ तू मलाच ब्लेम करतेस. माझ्या ज्या स्थळी ओळखी आहेत त्या LICमध्ये आणि बँकेमध्ये तू नोकरी करायला तयार नाहीस. सगळ्याच ठिकाणी माझी कशी ओळख असणार? आणि फक्त ओळखीमुळे नोकऱ्या लागतात असं नाही आहे. इंटरव्ह्यूमध्ये आपली हुशारीही दाखवावी लागते. मी पाहिलं आहे की इंटरव्ह्यूला जाताना तू कधीच तयारी करून जात नाहीस. आज 5 वर्ष झाली तुला इंजिनिअरिंग सोडून. काय केलंस ते सुद्धा तुला आठवत नसेल, तर इंटरव्ह्यूमध्ये तू काय बॉम्ब ठोकणार? तू पुण्याला गेलीस खरी, पण काय होणार हे आम्हाला अगोदरच माहीत होतं. तुमचीच दृष्ट लागली, ती रडत रडत म्हणाली. वा, तू स्वतः तयारी करून जायचं नाही, इंटरव्ह्यूत चांगली उत्तरं द्यायची नाही, आणि सिलेक्शन झालं नाही तर आईबापाला दोष द्यायची. ही कोणती पद्धत आहे? आम्ही काय वैरी आहोत का तुझे? मी चरफडून म्हणाले. जाऊ द्या, मला काही बोलायचं नाही आता या विषयावर. ती उठली आणि रडत रडत आपल्या रूममध्ये निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी म्हणाले, बघा, अशीच करते ही. गरीब आणि अशिक्षित आईवडिलांची मुलं काय ओळखीने लागतात का नोकरीला? खरंय माधवी तुझं. गरीब आणि अशिक्षित आईवडिलांच्या मुलांमध्ये परिस्थितीला समोर जाण्याचे आणि कसंही करून यश मिळवण्याची जिद्द असते. त्यांना आपल्यालाच प्रयत्न करून पुढे जायचं आहे याची जाणीव असते. कितीतरी यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तींचे आईवडील अशिक्षित आणि गरीब होते. कोणत्याही सुखसुविधां
ते मुलांना देऊ शकत नाहीत. तरीही मुलांनी यशाचं शिखर गाठलं. आणि आपली मुलं पहा, आपलंही चुकलंच. आपण नको तितके तिचे लाड केले. ती म्हणेल ते आपण तिला देत आलो. त्यामुळं तिला कधी गरिबीची जाणीवच झाली नाही. आई वडिलांनी आपल्याकरिता सगळं काही मिळवलंय, तर आपण स्वतःहून धडपड करून नोकरी मिळवावी. त्यांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण केल्या पाहिजेत असं तिला कधी वाटलंच नाही. मी म्हणाले, खरंय तुमचं, पण आपलंही काही चुकलं असं मला वाटत नाही. आपल्याला ज्या सुखसोयी मिळाल्या नाहीत त्या आपल्या एकुलत्या एका मुलीला मिळाव्या असं वाटणं साहजिक होतं. आता तिला या गोष्टीची जाणीव नाही, तर त्याला आपण तरी काय करणार. त्यातल्या त्यात एवढं चूक म्हणावं की तिने प्रेमाबिमाच्या काही भानगडी केल्या नाही, नाहीतर आपल्या डोक्याला अजून ताप झाला असता. खरंय तुझं, ही देवाचीच कृपा समजायची. कारण कितीही चांगले संस्कार दिले तरी मुलं कधी भरकटतील सांगता येत नाही. पाहतेस ना कसं मुलींना फसवून मग त्यांना तुकडे तुकडे करून मारून टाकलं जातंय ते. माझ्या अंगावर शहारे आले. मी म्हणाले, असं काही घडण्याच्या आतच आपण नैनाचं लग्न उरकून टाकलं पाहिजे. 1 महिना असाच गेला. त्यात 2 ठिकाणी नैना इंटरव्ह्यूला जाऊन आली, पण दोन्ही ठिकाणी तिची निवड झाली नाही. या दरम्यान बेंगलोरचं एक चांगलं स्थळ चालून आलं. मुलगा एकुलता एक होता, देखणा होता, 12 लाखाचं पॅकेज होतं आणि 6 महिन्यांनी ते 16 लाखाचं होणार होतं. फक्त लग्न झाल्यावर मुलीने नोकरी करावी अशी मुलांकडच्यांची अट होती. त्यात विनायक आणि मला काही गैर वाटलं नाही. मुलामध्ये दोष काढण्याकरिता कोणतेही मुद्दे नसल्याने नैनाही नाही म्हणू शकली नाही. शेवटी 3 महिन्यांनी नैनाचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. 1 महिन्याने मी सहजच ख्याली खुशाली कळवण्यासाठी नैनाला फोन केला. कशी आहेस बेटा? आई, तशी मी मजेत आहे. सासूबाई आणि नवरा दोघंही स्वभावाने चांगले आहेत, पण इथे कामं खूप करावी लागतात. सकाळी 6 वाजताच उठावं लागतं. का? अगं, माझ्या नवऱ्याला फिटनेसचं वेड आहे, म्हणून तो सकाळी 5 वाजता जिमला जातो. सासू सासरेही सकाळी 5:30लाच मॉर्निंग वॉकला जातात. सुरुवाती मी माझ्या सवयीने एकटीच 9 वाजेपर्यंत झोपलेली असायचे. तसं मला कुणी बोलत नव्हतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरून माझं असं उशिरापर्यंत झोपणं त्यांना आवडत नाही असं माझ्या लक्षात आलं. मग नाइलाजाने मलाही सकाळी 6 वाजता उठावं लागतं. नवरा सासू सासरे सकाळी घरी आले की त्यांना लगेच चहा करून द्यावा लागतो. मग नाश्त्याचीही तयारी. माझी झोपच होत नाही आजकाल. वरून घरात सतत लोकांचं येणं जाणं असतं. दिवसभर चहापाणी करून मी थकून जाते. त्यातून आता नवरा आणि सासू दोघंही माझ्या मागे लागलेत की मी नोकरी करावी म्हणून. सासूबाई म्हणतात, तू इतकी शिकली आहेस, त्याचा उपयोग तुझ्या आईवडिलांना नाही तर आम्हाला तरी होऊ देत. काय चुकीचं म्हणतायत त्या? मिळत असेल तर कर नोकरी, मी म्हणाले. हो, पण नोकरी करून घरातली कामंही मलाच करावी लागणार ना. सासू सासऱ्यांना थोडीच कामं सांगता येतील, नैना म्हणाली. मला हसू आलं. माहेरी नोकरी करताना जो रुबाब ती दाखवायची तो असा सासरी दाखवता येणार नव्हता. ठरव मग काय करायचं ते, माझं हसू दाबत मी म्हणाले. तू बोल ना जरा माझ्या सासूबाईंशी, त्यांना म्हण कमीत कमी लग्नाचं 1 वर्ष तरी तिला एन्जॉय करू द्या. नाही ग बाई, मी तुझ्या संसारात अजिबात ढवळाढवळ करणार नाही. तू आणि तुझ्या सासरचे काय ठरवायचं ते ठरवा. बरं, नैना म्हणाली. 1 महिन्याने विनायक घरी आला तेव्हा मी त्याला उत्साहाने म्हणाले, अहो, आनंदाची बातमी आहे, नैनाला नोकरी लागली. अरे वा,
कोणत्या कंपनीत आणि किती पॅकेज आहे? विनायकने विचारले. कंपनीचं नाव सांगून मी म्हणाले, सध्या 6 लाखाचं पॅकेज आहे आणि पुढे वाढेल असं ती म्हणत होती. वा, छान. पण आता कशी लागली नोकरी? काही ओळख बिळख होती का? विनायक खोचकपणे म्हणाला. नाही हो, कसली ओळख आणि कसलं काय. इंटरव्ह्यूच्या अगोदर 6-7 दिवसांपासून ती अभ्यास करत होती. जावई बापूंनी तिच्या मागे लागून तिची छान तयारी करून घेतली होती म्हणे. आपण हेच तर सांगत होतो तिला की इंटरव्ह्यूला जाताना थोडी तयारी करून जा, पण आपलं तिने कधीच ऐकलं नाही. विनय थोडासा दुःखाने म्हणाला. जाऊ द्या, आता सासरी तिला अभिमानाने राहता येईल. पैशासाठी कुणाकडे हात पसरवण्याची वेळ येणार नाही. ती ठीक आहे माधवी, पण आपण दिलेल्या शिक्षणाचा तिने आपल्याला नाही, सासरच्यांना फायदा करून दिला याची मला खंत वाटते. तेही खरंच, पण तिने जी थोडीफार नोकरी केली तेव्हाही आपण तिचा पगार कधी मागितला नाही. आपल्याला कधी तशी गरजच भासली नाही. तिच्या सासरच्यांना कुठे तिच्या पैशाची गरज आहे? नवऱ्याला चांगला पगार आहे, शिवाय सासू सासऱ्यांना चांगलं पेन्शन आहे. जाऊ देते, जे आहे ते त्यात आपण आनंद मानायचा. ती खुश, तिच्या सासरचे खुश. अजून आपल्याला काय पाहिजे? विनायक बोलला. 1 महिन्यानंतर एक दिवस अचानक विनायकच्या मोबाईलवर खात्यात 20,000 जमा झाल्याचा मेसेज आला. मेसेजवर नयनाचा नंबर पाहून विनायक चक्रावला. त्याने तिला लगेच फोन लावला. बेटा, हे कसले पैसे तुम्हाला पाठवले आहेत? बाबा, मी आता मीटिंगला चालले, त्यामुळे आत्ता बोलता येणार नाही, पण मी तुम्हाला सविस्तर मेसेज व्हॉट्सअपवर पाठवला आहे. तो वाचल्यानंतर कदाचित तुम्हाला बोलायची गरज भासणार नाही. वाचून घ्या. ठेवू मी फोन? आणि फोन कट झाला. विनायकने उत्सुकतेने व्हॉट्सअप उघडलं. तिथे खरोखरच नयनाचा भला मोठा मेसेज होता. प्रिय आदरणीय बाबा, मी तुम्हाला पैसे पाठवलेत. त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. 3-4 दिवसापूर्वीच माझा पहिला पगार झाला. कापून कुपून 40,000 हातात पडला. बऱ्याच वर्षांनी इतके स्वकमाईचे पैसे हातात आल्यावर खूप आनंद झाला. बाबा, मी इथे नोकरीत लागल्यावर एक अशी घटना घडली की जिच्यामुळे मी आरपार बदलून गेले आहे. त्या घटनेमुळे लग्नापूर्वी मी माहेरी असताना तुम्हाला खरंच खूप त्रास दिला याची मला जाणीव आणि पश्चाताप होऊ लागला आहे. झालं असं की माझी कॉलेजची एक पूजा परदेशी नावाची मैत्रीण मला इथे कंपनीमध्ये भेटली. हो, ही तीच पूजा जिचे वडील सायकलवर भाजी विक्रीचा व्यवसाय करायचे. खूप गरीब मुलगी, पण अतिशय हुशार. ती इथे गेल्या 1 वर्षापासून काम करते आहे आणि सध्या तिला 18 लाखाचं पॅकेज आहे. ती मला सांगत होती की माझ्यासोबत इंजिनिअरिंग सुटल्यावर ती एकही दिवस रिकामी बसली नाही. इंजिनिअरिंग झाल्यावर तिने लगेच शाळेतल्या मुलांना ट्युशन द्यायला सुरुवात केली. 1 महिन्यातच तिला एका छोट्या एजन्सीमध्ये जॉब लागला. खरं तर त्या जॉबचा आणि इंजिनिअरिंगचा काहीही संबंध नव्हता, पण घरची परिस्थिती वाईट म्हणून कशाही मार्गाने आलेले पैसे तिला चालणार होते. 1 वर्षाने तिला पुण्यातल्या एका कंपनीत जॉब लागला. पॅकेज कमीच होतं, पण त्या अनुभवावर तिला पुण्यातल्या पुण्यातच 3-4 ठिकाणी जॉब बदलता आले. 2 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं. लग्नाआधी तिने नवऱ्याला अट टाकली की आईवडिलांनी पोटाला चिमटे देऊन दिलेल्या शिक्षणाच्या जोरावर मला नोकरी मिळालेली आहे. माझ्या पगारावर खरा तर त्यांचा हक्क आहे. आज ते दोघंही थकलेत. त्यांच्याकडून आता भाजी विक्रीचा व्यवसाय
पूर्वीसारखा होत नाही. माझ्या भावाचं शिक्षण सुरू आहे, तर जोपर्यंत माझा भाऊ शिकून कमवायला लागत नाही तोपर्यंत मी माझ्या पगारातला अर्धा पगार माझ्या आईवडिलांना पाठवणार. तिचा नवरा आणि सासू सासरेही समजदार निघाले. त्यांनी कोणतीही आडकाठी घेतली नाही. मागच्याच वर्षी तिला इथे आमच्या कंपनीत जॉब मिळाला आणि अजूनही ती आईवडिलांना अर्धा पगार पाठवते. तिची कहाणी ऐकून मी खूप भारावून गेले. तीच नाही तर इथे आंध्रातल्या आदिवासी क्षेत्रातून आलेल्या 2-3 मुली आहेत. त्यांच्या घरचं दारिद्र्य आणि त्यांनी किती वाईट अवस्थेत शिक्षण घेतलं ते किस्से ऐकून मला अक्षरशः रडायला आलं. ते ऐकून मी किती सुखात होते याची जाणीव मला झाली. माझ्या वागण्याची मला लाज वाटू लागली. तुम्ही म्हणायचे की अगं बेटा, आम्हाला तुझ्या पैशाची गरज नाही, पण तू कुठेतरी कशात तरी गुंतलेली आहे याचंच आम्हाला समाधान हवं आहे. तुमचंही बरोबरच होतं. तुमच्या सगळ्या मित्रांची माझ्याबरोबरची मुलं नोकरीला लागली होती किंवा काही व्यवसाय करत होती. मीच एकटी रिकामी बसले होते. मित्र, नातेवाईक तुम्हाला माझ्याबद्दल विचारत असतील तेव्हा तुमची परिस्थिती किती ऑकवर्ड होत असेल या कल्पनेने आज मला कसं तरीच होत आहे. आपल्या सर्व गरजा, इच्छा आईवडिलांनी पूर्ण कराव्यात अशी मुलांची अपेक्षा असते. तशीच मुलांनी शिकून कामाधंद्याला लागावं अशी आईवडिलांचीही अपेक्षा असते. ती मी पूर्ण करू शकले नाही याची रुखरुख मला लागली आहे. मी खरंच बाबा तुम्हा दोघांना खूप त्रास दिला. आयुष्यातील बहुमोल अशी 5 वर्ष मी अक्षरशः आडसात वाया घालवली. आता गेलेल्या काळाची भरपाई तर मी करू शकणार नाही, पण तुम्ही माझ्या शिक्षणासाठी जो खर्च केला त्याची भरपाई तर नक्कीच करू शकते. मी ठरवलंय की कमीत कमी 5 वर्ष तरी अर्धा पगार तुम्हाला पाठवायचा. मला कल्पना आहे की तुम्हाला ते आवडणार नाही. तुला शिकवणं माझं कर्तव्य होतं असं तुम्ही म्हणाल. तुमचं कर्तव्य तुम्ही व्यवस्थित पार पाडलं बाबा. आता माझं कर्तव्य मला पार पाडू द्या. प्लीज नाही म्हणू नका आणि मी पाठवलेला अर्धा पगार मला परत पाठवू नका. मला ही सुद्धा कल्पना आहे की माझ्या पैशांची तुम्हाला काहीच गरज नाही आणि मुलीकडून पैसे घेणं तुम्हाला आवडणार नाही. पण असं समजा की मी माझ्यावरचं कर्ज फेडते. या पैशांचा उपयोग सहलीसाठी करा, समाजसेवेसाठी करा किंवा कशासाठीही करा. मी तुम्हाला एका शब्दानेही विचारणार नाही. पण प्लीज नाही म्हणू नका. तुम्ही नाही म्हटलं तर मी असं समजेन की तुमचं माझ्यावर प्रेमच नाही आहे. तो मेसेज वाचून विनायकला गहीवरून आलं. उशिरा का होईना आपल्या मुलीला जाणीव झाली याचं त्याला समाधान वाटलं. घरी येऊन त्याने नैनाचा मेसेज मला वाचून दाखवला. तो वाचून मी म्हणाले, हो, आज सकाळीच मला तिचा फोन आला होता. खूप इमोशनल झाली होती. मला म्हणत होती की बाबांना सांग पाठवलेले पैसे परत करू नका. पण तिच्या नवऱ्याला व सासू सासऱ्यांना आवडेल का असा तिने अर्धा पगार आपल्याला पाठवला तर? हो, तिचा नवरा आणि सासू दोघेही माझ्याशी बोलले. त्यांना उलट त्यांचा हा निर्णय खूप आवडलाय. वा, मग तर काही प्रॉब्लेमच नाही. माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. अशीही आपल्याला तिच्या पैशाची गरज नाही, तर आपण आता असं करू, तिने पाठवल्या पैशात आपले थोडे पैसे टाकून गरीब, पैशाअभावी शिक्षण न घेऊ शकणाऱ्या मुलांसाठी नयनाच्या नावाची एक स्कॉलरशिप सुरू करूया. म्हणजे तिचा पैसा योग्य कारणासाठी वापरला जाईल. वा, खूप छान आयडिया आहे. तिला कळवून टाका तसं. तिलाही खूप आनंद होईल. मी म्हणाले, नको, तिला जरी आनंद झाला
तरी तिच्या सासरच्यांना ते आवडेल की नाही हे सांगता येत नाही. आत्ता नवीनच तिचं लग्न झालंय. आतापासून तिच्या संसारात गैरसमज नकोत. योग्य वेळ आली की आपण ते उघड करू. चालेल. विनायकने मोबाईल उचलला आणि तो नैनासाठी मेसेज टाईप करू लागला. बेटा, उशिरा का होईना तुला जाणीव झाली याचा आम्हाला दोघांनाही खूप आनंद होतोय. तुझा निर्णय आवडला. विशेष म्हणजे तुझ्या निर्णयाला सासू सासरे आणि जावई बापूंचा पाठिंबा आहे याचा जास्तच आनंद होतोय. माणसं चांगली आहेत. पुढेही त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही निर्णय घेऊ नकोस. तुझ्या आग्रहास्तव तू पाठवलेले पैसे ठेवून घेत आहोत. ते पैसे चांगल्या कारणासाठीच वापरले जातील हा माझा शब्द आहे. तू आमच्या भावना जाणून घेतल्यास त्याबद्दल आम्हाला तुझा अभिमान वाटतो. आईवडिलांना दुसरं हवं तरी काय असतं. त्यांना त्यांच्या मुलांचा पैसा नको असतो. मात्र मुलांनी काहीतरी अभिमानास्पद कार्य करावं. चार चौघात मुलांविषयी बोलताना मान ताठ व्हावी असं मुलांचं कर्तृत्व असावं एवढीच त्यांची अपेक्षा असते. आज ती अपेक्षा पूर्ण केलीस याचा आनंद होतोय. थोड्या वेळाने तिचा मेसेज आला. खरंय बाबा, तुम्ही म्हणता ते उशिरा का होईना पण मला पटतंय. आणि हो, आय लव्ह यू बाबा. तो मेसेज पाहून विनायकचे आणि माझे डोळे भरून आले. केव्हा भरून आले ते आम्हा दोघांनाही कळलं नाही.